नमस्कार मंडळी. स्वामी कृपा या चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. मिथुन राशीसाठी हा महिना केवळ बाह्य घडामोडींवरच नाही तर आतील विचार, निर्णय क्षमता आणि जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर खोल परिणाम करणारा ठरणार आहे. या काळात तुमच्या मनात सतत काहीतरी नवीन करण्याची इच्छा निर्माण होईल, पण त्याच वेळी संभ्रमही वाढू शकतो. त्यामुळे काय करायचं आणि काय टाळायचं याचा स्पष्ट विचार करणे अत्यंत गरजेचे ठरेल. हा महिना तुम्हाला स्वतःची खरी ताकद आणि कमकुवत बाजू ओळखायला लावेल. महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या आयुष्यात काही अपूर्ण काम, जुन्या जबाबदाऱ्या किंवा अडकलेले निर्णय समोर येतील. सुरुवातीचे 10-12 दिवस हे स्वतःला स्थिर करण्यासाठी आणि प्राधान्यक्रम ठरवण्यासाठी महत्त्वाचे असतील. या काळात तुम्ही घेतलेले निर्णय पुढील 2-3 महिन्यांसाठी दिशा ठरवतील. कामात थोडा दबाव असेल, पण तुमच्या बुद्धिमत्तेमुळे तुम्ही योग्य मार्ग शोधू शकाल. मध्यावर येताना तुमच्या मनात गोंधळ, अस्थिरता आणि निर्णय घेण्यात अडचण निर्माण होऊ शकते. काही लोक तुमच्याविषयी चुकीची समजूत करून घेऊ शकतात किंवा तुमचे शब्द चुकीच्या पद्धतीने समजले जाऊ शकतात. या काळात संवाद खूप सावधपणे करा. कोणत्याही गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देण्यापेक्षा थोडा वेळ घेऊन विचार करणे फायदेशीर ठरेल. मानसिकदृष्ट्या हा काळ थोडा चाचणीचा असेल. महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने फिरू लागेल. तुमच्या प्रयत्नांचे फळ दिसायला लागेल आणि अचानक काही चांगल्या संधी मिळू शकतात. विशेषतः करिअर आणि आर्थिक बाबतीत नवीन दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. काही लोकांना नवीन नोकरी, प्रोजेक्ट किंवा साईड इन्कमची संधी मिळू शकते. करिअरच्या दृष्टीने खोलवर पाहिल्यास हा महिना स्ट्रगल ते सक्सेस असा प्रवास दाखवतो. सुरुवातीला कामाचा भार, वेळेची कमतरता आणि अपेक्षांचा ताण असेल, पण तुम्ही हार न मानता सातत्य ठेवल्यास वरिष्ठ तुमच्यावर विश्वास ठेवतील. विशेषतः ज्यांचे काम कम्युनिकेशन, मार्केटिंग, लेखन, मीडिया किंवा सेल्स क्षेत्राशी संबंधित आहे त्यांना चांगल्या संधी मिळतील. आर्थिकदृष्ट्या हा महिना कमाई आहे, पण टिकवणं महत्त्वाचं असं आहे. अचानक काही खर्च, घर, कुटुंब, आरोग्य किंवा प्रवास येऊ शकतात. त्यामुळे बजेट प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही या महिन्यात पैसे साठवले तर पुढील महिन्यात त्याचा मोठा फायदा होईल. गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. प्रेमजीवनाच्या बाबतीत हा महिना थोडा संवेदनशील आहे. तुमच्या मनात अनेक भावना एकाच वेळी चालू असतील. त्यामुळे कधी तुम्ही खूप प्रेमळ वाटाल तर कधी थोडे दूर राहाल. यामुळे पार्टनरला गोंधळ निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या भावना स्पष्टपणे व्यक्त करा. सिंगल लोकांसाठी हा महिना आकर्षण आणि ओळखी वाढवणारा आहे, पण स्थिर नातं तयार होण्यासाठी अजून वेळ लागू शकतो. कुटुंबाच्या बाबतीत तुम्हाला थोडी जबाबदारी वाढलेली जाणवेल. घरातील एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागू शकते किंवा घरात एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागू शकतो. या काळात तुमची भूमिका समजूतदार आणि शांत व्यक्ती अशी असेल. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना पूर्णपणे तुमच्या मानसिक संतुलनावर अवलंबून आहे. जर तुम्ही जास्त विचार कराल तर ताण, डोकेदुखी, झोपेचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे डिजिटल ब्रेक, मेडिटेशन, निसर्गात वेळ घालवणे खूप फायदेशीर ठरेल. शरीरापेक्षा मनाला विश्रांती देणं जास्त गरजेचं आहे. विद्यार्थ्यांसाठी हा महिना एकाग्रतेची परीक्षा घेणारा आहे. अभ्यास करताना मध्येच लक्ष विचलित होऊ शकते, पण जर तुम्ही ठरवून वेळापत्रक पाळलात तर उत्तम परिणाम मिळतील. स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ खूप महत्त्वाचा आहे. या महिन्याचा मुख्य संदेश असा आहे की घाई करू नका, पण थांबूही नका.
संयम, सातत्य आणि स्पष्ट विचार यामुळे तुम्ही एप्रिल महिन्यातील प्रत्येक अडचण संधीमध्ये बदलू शकता. हा महिना तुम्हाला मजबूत बनवणारा आणि भविष्यासाठी तयार करणारा ठरेल. धन्यवाद.